श्री स्वामी समर्थ। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 8 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे वासुदेव देवकी नंदा, हे गोप गोपी मनरंजना, हे दृष्टदान वम मर्दना, श्री हरिपाव माते, तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषेन भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती। गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलांतील मकरंद बेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करू घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशांत ही अंधत्व आता, आले आहे दृष्टीत ते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जरून मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत आहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पास पाण्याचे पांडुरंगा। ऐशा त्या तम कृपेचा दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात। तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कोण, रोग सारे दूर होते। असो मागील अध्यायी, देशमुख पाटलांठाई, मुक्कामाते दुफळी बाई, येऊनी बैसली हे ऐकिले। जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी, इच्छा पायी होत असे। क्षय रोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, ने तसे यम सदनाला, प्रत्यय पडी लुळे तेथ। असो तळ्याची या काठांवर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटलांपुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतांत। तो असे मर्या महार देशमुखाचा, ज्याला जोर तो बोलला उणे उत्तर खंडू पाटलांकारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारखा नाटक्याचा नाही हे जाण मनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्यांच्या ऐकोनी भाषणा पाटील खळवळला मानसी। बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलीत टप्प्या द्याया हा। ते ऐकोनी वदला महार, मीना हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा।
काही असो आज दिनी, मी टप्पा ना जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मुठ वळूनी हात नेला, त्याने आपुल्या मुखापुढे. ती त्याची पाहुनी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरी व वेळूची कांठी होती पाटल्याच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार, महाराचिया हातावर, पाटील मूळचा जोरदार, त्याने राग केला प्रहार हा. त्या प्रहारा करुनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्यांच्या आप्तांनी नेला उचलून, देशमुख सदनी मोडला हात, हे पाहुनी देशमुख ते संतोषले. वावा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, हे अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तत्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी, खाटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्यांचेच होतात नाईटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हतकाड्या. ते खंडू पाटला समजले, धांबे त्यांचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच मी का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजांना साकडे घालावे. त्या साधूंचे वाचून या संकटाचे निरसन करणार न कोणी आन, राहिला या वरहाडी. लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्यात, खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेवले पायावर, महाराज आले कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एक महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य, करांतील काठीने. त्याचा असा परिणाम झाला, काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी, भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्ते कैद मला होण्याचा प्रसंग आला, समर्था माझ्या इज्जतीला तुझ विण कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत, बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथीच चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हा. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराध रूपी खाड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंतांनी भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्र नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली तिचे कराहो रक्षण.
ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पुरे नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्याच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले. खंडू पाटला हृदयी धरले त्याचे सांत्वन करावे. अरे काम करत्या पुरुषांप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्यात नीतीची ही वार्ता अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थ करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवांकारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर. बेडीना तुझी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होय कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने. नेले राहावया कारणे समर्थाला निजगृहे. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती राहीत ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली ती न त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसले गजानन स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला. तुम्ही कशासाठी वैदिक झाला. ही नत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक. ही न विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखावो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सांग आडून नांडू नका. जी रुचा ब्राह्मणांची म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविले. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे. वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसले आहे. तैलंगी हे ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुख वरी करण्या आपुले. भई मनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार. दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणते आपुल्या मनी. हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद यांच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा. शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा. जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवन मुक्त सिद्ध योगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमा न ती द्यावया. असो खंडू पाटला कडून त्या ब्राह्मणा लागून देत झाले. दयाघन रुपया दक्षिणा.
ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावांच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत, उपाधी नसे पटत. दांबिकाला मात्र भूषण होत तियेचा. गावांची ये उत्तरेला एक मळा सन्निध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार लिंब. तरुणची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सन्निध बसले. एक ओट्यावरी भले निंबू तरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयासी या श्री शंकर सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला दे सावली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजींचे तत्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मला क्षेत्र झाला. म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला तिथे होय राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी. निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरते फिरते 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी वंटी पाटलासी, आम्ही आहो तीर्थावसी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर. ऐसी क्षेत्र अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापूरचे आयाचित आम्हा द्यावे त्या तुम्ही त्वरित. लोग जो ओढण्या प्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवस येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पेशीला मळ्यात वेडा पिसा नंगाधूत. मग आम्हा देण्या आयचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोषित गायी समलाथा मारिती. ती का म्हणावे सन्मती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित. जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढला तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळ खरी. घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एक छपरा भीतरी. गोसाव्यांनी लावेली खरी आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमानी.
गोसावी श्रवणा बैसला, गावांतूनही काही आले, पोथी ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नयनम छिंदती नयनम छिंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावर येऊन बसले पैत्रा भीतरी, गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्यास राग आला काहींचा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन या, त्या पत्रांची या ठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची, तो पडल्याने कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघून लागला धूर, पलंग पेटला अखेरा एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तीन आता विजायची पाण्या वाचून दयाळा. तरी समर्थ बोलले वाचे, भास्कर अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे, जळ मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसल्या पलंगावरी तुम्ही आता अवगत खरी भगवत गीता साकल्ये. त्यांच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तत्काळ, ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नयनम छिंदती श्लोकावर वाक्याने केले एक प्रहर, आता का मानिता दर या पलंग बसण्याचा. जा जा भास्कर लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावोनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला गुंगरडे. पलंग पेटला चौफेर, जाळा निघून लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीना इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नित, हे लिहिले पुराणात श्रीव्यासांनी भगवती. त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाखविले साचे, माळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते नमानी भास्कर ओढीत आणला फरफर, उभा केला समोर आपल्या सद्गुरूंच्या. नयन दहित पावक हे खरे करून दावा, वाक्य ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भर्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा, केला खटाटोप रिकामा गीता शास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो शरण तुला, अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्थ विनवणी, आपण अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे.
म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुट तो न काही बोलला. लोक विनंती सध्या मान खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागला त्या. अवघाच होता जळला जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला साक्ष दावण्या इतरांची. ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान अवघा झाला स्पर्श होता गंगा जला मळ कोठोनी राहितेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावली त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनाद तेनेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचा झाला यती. श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविले एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी. हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी वटकू नको भूमीवरी सारन तया माझारी ये तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातःकाळीच उठून गेला कोणाला भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेला पलंगाते. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविक भवाब्धित हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.